हॅलो, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण अल्जेब्राचे काही बेसिक रूल्स किंवा फंडामेंटल्स बघणार आहोत. सो त्याच्यासाठी अल्जेब्रिक इक्वेशन म्हणजे काय हे आधी बघितलं पाहिजे. सो अल्जेब्रिक इक्वेशन इज अन एक्सप्रेशन कन्सिस्टिंग ऑफ 4 मेन पार्ट्स. त्याच्यात असे 4 मेन पार्ट्स असतात. व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स, एक्सपोनंट, कोएफिशियंट्स and constants. हे 4 पार्ट्स आहेत त्याचे. Along with an equal to symbol is known as algebraic expression. Equal to symbolलाच असाइनमेंट ऑपरेटर असं म्हणतात. सो अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल, ऑपरेटर, एक्सपोनंट, कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट असे 4-5 मेन पार्ट्स पडतात. अलॉंग विथ इक्वल टू किंवा असाइनमेंट ऑपरेटर सोबत असं जे इक्वेशन किंवा एक्सप्रेशन असतं त्याला अल्जेब्रिक इक्वेशन असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू d हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे किंवा इक्वेशन, तुम्ही काही म्हणू शकता. आता ह्याच्यात प्लस किंवा इक्वल टू हे जे आहेत ते ऑपरेटर्स आहेत. प्लस, मायनस, ॲडिशन म्हणजे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल, डिव्हिजनचा सिम्बॉल हे सगळे ऑपरेटर्स आहेत. ओके. आणि कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल. कोएफिशियंट्स म्हणजे जो व्हेरिएबल आहे जो डिफाइन केलाय त्याला एक फिक्स्ड व्हॅल्यू दिलेली असते, त्याला कोएफिशियंट म्हणतात. कॉन्स्टंट्स मध्ये त्याला व्हेरिएबल्स नसतात आणि ती एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. ओके. एक्सपोनंट ही एक अशी टर्म आहे की ज्याच्यात 2 नंबर्स असतात. एक नंबर बेस असतो आणि एक नंबर त्याची पॉवर किंवा त्याचा इंडेक्स्ड म्हणतात काही किंवा एक्सपोनंट, असं 2-3 शब्द वेगळे आहेत त्याला. सो आपण जे म्हणतो की x रेस टू n किंवा 2 रेस टू 3 वगैरे त्याला एक्सपोनंट म्हणतात. ओके. आता हे आपण ब्रीफ मध्ये बघूया. एक्सपोनंट म्हणजे term which involves 2 numbers. One of them denotes base and other denotes exponent or power or raised to index सुद्धा म्हणतात काही ते. So mathematically it is written as a raised to n. a raised to n अशी त्याला वाचायची पद्धत आहे. a is base and n is power or exponent or index, काहीही म्हणू शकता. म्हणजे हे जे आपण आता बघितलं ते 2 रेस टू 3 किंवा 5 रेस टू 4 असं जे आपण लिहितो त्या होल टर्मला एक्सपोनंट म्हणतात. नेक्स्ट, पॉलिनोमियल. देअर आर एक्सप्रेशन्स फ्रेम्ड युजिंग व्हेरिएबल अँड कोएफिशियंट. व्हेरिएबल आणि कोएफिशियंट मिळून, व्हेरिएबल म्हणजे एक व्हॅल्यूला दिलेला सिम्बॉल किंवा अल्फाबेट जे आपण किंवा त्याचं नाव, आयडेंटिफायर, त्याला व्हेरिएबल म्हणतात. आणि कोएफिशियंट्स म्हणजे व्हेरिएबलला असाइन केलेली व्हॅल्यू. आता इथे आपण बघितलं 9y. आता 9 ही y या व्हेरिएबलला असाइन केलेली व्हॅल्यू आहे. सो दॅट्स कोएफिशियंट. तर व्हेरिएबल आणि कोएफिशियंट मिळून जे काही एक्सप्रेशन फ्रेम होतं, तयार होतं, त्याला पॉलिनोमियल म्हणतात. नेक्स्ट, व्हेरिएबल. A symbol that assigned to a non-value is said to be variable. For example, p square plus 4p plus 8. Here p is variable. आता ह्याच्यात p हा व्हेरिएबल आहे, नॉन व्हॅल्यूला तो असाइन केलेला आहे. एक्झॅक्टली अपोजिट टू व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या बरोबर अपोजिट म्हणजे कॉन्स्टंट्स. These are the fixed quantities whose value do not vary. व्हॅरी होत नसलेला कॉन्स्टंट, व्हॅरी होत असलेला व्हेरिएबल. ओके. सो फॉर एक्झाम्पल आता हेच आपण सेम एक्झाम्पल घेऊया. p स्क्वेअर प्लस 4p प्लस 8. याच्यात 8 इज कॉन्स्टंट आहे. 8 हा कॉन्स्टंट आहे, त्याला व्हेरिएबल नाहीये असाइन केलेला. ओके. आता आपण काही अल्जेब्राचे बेसिक रूल्स बघूया. ह्याच्यात 5 रूल्स आहेत.
कम्युटेटिव्ह रूल ऑफ ॲडिशन, कम्युटेटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन, असोसिएटिव्ह रूल ऑफ ॲडिशन, असोसिएटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. सो असे मल्टिप्लिकेशनचे 3 आणि ॲडिशनचे 2. ओके, सो पहिला कम्युटेटिव्ह रूल ऑफ ॲडिशन. आता कम्युटेटिव्ह रूल ऑफ ॲडिशन स्टेट्स दॅट when two terms are added, the order of addition does not matter. कुठल्याही दोन संख्या आपण जेव्हा ऍड करतो तेव्हा त्याची ऑर्डर किंवा त्याचा सिक्वेन्स मॅटर करत नाही. आता आपण 5 + 3 किंवा 7 + 6 असं एक्झाम्पल घेतलं. ओके, वेट. एक्झाम्पल आता 7 + 6 तरी उत्तर 13च येतं आणि 6 + 7 असं जरी घेतलं तरी उत्तर 13च येतं. सो म्हणजे त्याची सिक्वेन्स किंवा त्याची ऑर्डर मॅटर करत नाही जेव्हा आपण दोन नंबर्स ऍड करतो. हा आहे कम्युटेटिव्ह रूल ऑफ ॲडिशन. खूप सोपं आहे. ओके, सेम ॲज इट इज, फक्त कम्युटेटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. जेव्हा आपण दोन नंबर मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याचा सिक्वेन्स किंवा ऑर्डर मॅटर करत नाही. ओके, तेच इथे त्यांनी पुस्तकी भाषेत किंवा असं प्रॉपर सेंटेन्स मध्ये दिले. when two terms are multiplied, the order of multiplication does not matter. इथे फक्त त्यांनी हे पॉलिनॉमियल किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये लिहिलेले. आपण एक साधं सोपं एक्झाम्पल घेऊया. 12 × 5 किती उत्तर येतं? 60. सॉरी, आणि 5 × 12 जरी घेतलं तरी किती उत्तर येतं? 60च. सो ह्या दोन्हीची सिक्वेन्स किंवा ऑर्डर मॅटर करत नाही. इथे फक्त त्यांनी पॉलिनॉमियल मध्ये दिलेले x² - 2x × 3x. बॉडमॉस रूलने जरी सोडवलं तरी ही एक टर्म आहे, ही x² - 2x. सपोज लेट y = x⁴, सॉरी x⁴ - 2x असं जरी घेतलं, सो y × 3x केलं काय आणि 3x × y केलं काय, सेमच झालं. मी लिहून जरी नाही दाखवलं तरी अर्थ समजून घ्या मी जे बोलतेय ते. खूप सोपं आहे. असं आपण सोपं एक्झाम्पल घेतलंय. ओके, आता असोसिएटिव्ह रूल ऑफ ॲडिशन. Associative rule of addition states that when 3 or more terms are added, order of addition does not matter. जसं आपण कम्युटेटिव्ह रूल बघितला तसंच सेम आहे, फक्त जेव्हा इथे 3 or more नंबर्स ऍड करतो. आता काय येते इक्वेशन? a + b + c = a + b + c. आता ह्याच्यात LHS ला b + c ला ब्रॅकेट दिलेला आहे आणि RHS मध्ये a + b ला ब्रॅकेट दिलेला आहे. आता हे फक्त मी पॉलिनॉमियल एक्झाम्पल घेतले किंवा अल्जेब्रिक इक्वेशन मधले एक्झाम्पल घेतले. आपण एक साधं सोपं एक्झाम्पल घेऊया. ओके, आता काय 5 + 4 प्लस, आता इथे b + c ला ब्रॅकेट आहे ना, सो 5 + 4 + 7. आन्सर किती येतं? 7 आणि 4 11 आणि 5 16. आणि आपण असं जरी घेतलं 5 + 4 + 7, 9 7 16च आन्सर येतं. सो बॉडमॉस रूलने जरी सॉल्व्ह केलं, आधी ब्रॅकेट मग डिव्हिजन मल्टिप्लिकेशन अँड सो ऑन, तरी टर्म्सचा सिक्वेन्स मॅटर करत नाही ॲडिशन मध्ये. 3 or more टर्म्स जरी असल्या तरी आन्सर सेमच येतं. सो हा असोसिएटिव्ह रूल ऑफ ॲडिशन आहे. नेक्स्ट associative rule of multiplication. Same as it is addition. When 3 or more terms are multiplied, order of multiplication does not matter. 3 किंवा 3 पेक्षा जास्त टर्म जेव्हा मल्टिप्लाय करतो आपण तेव्हा त्याचं ऑर्डर मॅटर करत नाही. फॉर एक्झाम्पल
आता आपण फॉर्म्युला वापरतो a² + b². ह्याच्यात काय, एक सेकंड मी लिहूनच दाखवते. a + b ब्रॅकेट स्क्वेअर आपण फॉर्म्युला वापरतो. त्याच्यात काय, a² + 2ab + b². सो इथे जी 2ab ही जी टर्म आहे, याच्यात ab किंवा a to b किंवा ab to असं जरी घेतलं तरी सिक्वेन्स मॅटर नाही करत. आन्सर तर सेमच येणार आहे ना. म्हणजे आता आपण सपोज एक्झाम्पल घेतलं 6 इंटू, आता इथे b इंटू c ला ब्रॅकेट आहे ना, सो 3 इंटू 2 असं जरी घेतलं तरी उत्तर काय येतं, 3 दुने 6 आणि 6 6 36, 36 आन्सर येतं. सो आणि 6 इंटू 3 इंटू 2 असं जरी घेतलं तरी आन्सर 36च येतं. कुठल्याही बॉडमस रूलनी जरी सॉल्व्ह केलं, टर्म्स किंवा ऑर्डर त्यात एंटिटीजची मॅटर करत नाही. मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन अशा दोन्हीमध्ये फक्त इथे 3 or more टर्म्स होते, तिथे वर 2 टर्म्स होते. दॅट्स इट. हे झाले असोसिएटिव्ह आणि कम्युटेटिव्ह रूल ऑफ ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता डिस्ट्रीब्युटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन, सॉरी सबट्रॅक्शन नाही, मल्टिप्लिकेशन. Distributive rule of multiplication states that when we multiply a number to addition of two numbers, addition of two number आपण केली आणि त्याला एका नंबरने मल्टिप्लाय केलं, त्याचा रिझल्ट, इट रिझल्ट्स इन आउटपुट विच इज सेम ॲज, त्याचं जे आउटपुट येईल ते सेम ॲज सम ऑफ देअर प्रोडक्ट विथ नंबर इंडिव्हिज्युअली. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरनी आपण ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक टर्मला जेव्हा मल्टिप्लाय करतो त्याच्यासारखं सेम आउटपुट येणार आहे त्याला. आता डिस्ट्रीब्युटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन काय, a इंटू b प्लस c इज इक्वल टू a इंटू b प्लस a इंटू c. फॉर एक्झाम्पल, साधं सोपं, 8 इंटू 5 प्लस 6 असं घेतलं आपण, तर ह्याचा आन्सर काय येणार आहे. आता आधी 5 प्लस 6 करूया. 11 इंटू 8 88. ओके. आणि आपण असं जरी केलं की 8 इंटू 5 प्लस 8 इंटू 6 तरी आन्सर 88च येणार आहे. सो ब्रॅकेट मधल्या टर्म्सची ॲडिशन म्हणजे ॲज बॉडमस रूल वापरून आधी ब्रॅकेट सोडवला मग मल्टिप्लाय केलं, किंवा ब्रॅकेटच्या मधल्या प्रत्येक टर्मला बाहेरच्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके. इथे फक्त मी एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधलं एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट, आता हे काही इम्पॉर्टंट अल्जेब्रिक फॉर्म्युले आहेत. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Okay, next, a minus b square is equal to a square plus b square minus 2ab. a square minus b square, a plus b, a minus b, आणि a square plus b square, a plus b bracket square minus 2ab, किंवा उलट लिहू शकतो आपण a minus b bracket square plus 2ab. साइन फक्त इंटरचेंज करायचं. ओके. a क्यूब प्लस b क्यूब, a प्लस b आणि a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, किंवा आपण असे लिहू शकतो a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू a प्लस b.
आता इथेच आपण बघितलं 3AB नी A ला आणि B ला इंडिव्हिज्युअली जरी मल्टिप्लाय केलं ते आन्सर सेम येणार आहे A प्लस B ची ॲडिशन करून 3AB ला मल्टिप्लाय करू तेव्हा. ओके, A क्यूब मायनस B क्यूब, A मायनस B, A स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर आणि A मायनस B क्यूब प्लस 3AB इंटू A मायनस B ब्रॅकेटमध्ये. ओके, आता नेक्स्ट 2 into bracket A square plus B square is equal to A plus B bracket square plus A minus B bracket square. A plus B bracket square minus A minus B bracket square equal to 4B. आता हे कशाप्रमाणे A plus B ला आपण सपोज x म्हणलं आणि A minus B ला आपण सपोज y म्हणलं. सो x square minus y square काय x plus y x minus y की त्याच्यानंतर त्याच्यात किमती घालायच्या. A plus B plus A minus B, B कट झाला म्हणजे A उरला, 2A उरला. असं तुम्ही इक्वेशन मध्ये किमती घालून सुद्धा हे सॉल्व करू शकता. हे जे दोन आहेत A minus B square is equal to A plus B bracket square minus 4AB आणि A plus B bracket square minus A minus B bracket square plus 4AB हेच इंटरचेंज करून लिहिलेले या इक्वेशन. आता LHS ला एखाद्या टर्मला जे साइन सपोज मायनस साइन असलं ते RHS ला गेल्यावर चेंज होतं, तिथे प्लस होतं किंवा इथे जर प्लस असेल तर LHS ला तर RHS ला मायनस होतं. सो हेच फक्त इथे इंटरचेंज करून लिहिलेलं आहे. आता A raised to 4 plus B raised to 4 ह्याचा आपण असंही लिहू शकतो की A square raised to 2 म्हणजे सपोज A स्क्वेअर हा आपण x मानला तर x स्क्वेअर प्लस B स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे B स्क्वेअर आपण सपोज y मानला सो y स्क्वेअर. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर असं आपण इथे मगाशी बघितलं. ह्याचं काय होतं x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab ह्याच्यात किमती घालायच्या उत्तर काढायचं सेम आन्सर येतं. तुम्ही करू शकता. हे खालचे फॉर्म्युले त्याचे एवढे लागत नाही पण हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून सगळ्याचा घेऊ शकता. ओके, नेक्स्ट सो आता मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा दोन नंबरला सेम साइन असतं जेव्हा सेम साइन असतं दोन नंबरला तेव्हा तिथे आउटपुटचं आन्सर हे पॉझिटिव्ह येतं. म्हणजे आउटपुट जे आन्सर असतं त्याला प्लस असतं. पण जर ह्याला डिफरंट साइन असेल दोन नंबरला तर आउटपुटचं आन्सर निगेटिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल हे मल्टिप्लिकेशन मध्ये बरं का. ओके, फॉर एक्झाम्पल 7 into 7 याचं आन्सर 49 येतं. आता हे 7a प्लस आहे, पहिला 7a प्लस आहे, दुसरा 7a प्लस आहे, सो 49 ही प्लस म्हणजे सेमच आन्सर आलं. ओके, पण आता इथे पहिला जो 7 आहे तो मायनस घेऊयात आपण आणि नेक्स्ट 7 प्लस घेऊयात. मग उत्तर मायनस 49 येतं कारण दोन्हीला डिफरंट साइन आहे. तसंच पहिल्याला जर प्लस साइन घेतलं आणि दुसऱ्याला जर मायनस साइन घेतलं तर तरी उत्तर मायनस 49 किंवा आउटपुटला मायनस साइन येतं, आउटपुट निगेटिव्ह येतं कारण दोन डिफरंट साइन आहेत. आता -7 इंटू -7 जरी घेतलं तर आन्सर +49 येतं कारण ह्याला सेम साइन आहे दोन्ही नंबर्सला. हे झालं मल्टिप्लिकेशन मध्ये. पण हेच ॲडिशन मध्ये आपण बिगर नंबरचा साइन देतो. आता ॲडिशन मध्ये 5 - 9 असं जर असेल तर उत्तर -4 येतं.
पण कारण 9 हा मोठा नंबर आहे 5 पेक्षा, सो बिगर नंबरला मायनस साइन आहे म्हणून आन्सरला मायनस साइन -4. पण 9 - 5 केलं तर उत्तर +4 येतं, कारण बिगर नंबरला प्लस साइन आहे, बिगर नंबर प्लस साइन आहे. सो आउटपुटला सेम साइन म्हणजे प्लस म्हणून 4 आला. ओके, सो हे झाले फंडामेंटल्स ऑफ अल्जेब्रा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अजून माहिती घेऊयात. व्हिडिओ कळला असेल, आवडला असेल, थँक्यू सो मच. आय नो थोडासा मोठा झालेला आहे, पण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत शिकतो किंवा समजून घेतो तेव्हा ते जास्ती सोपं आपल्याला परीक्षेला लिहिता येतं आणि व्यवस्थित कळतं. सो थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आवडला असेल आणि कळला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.